भूक असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा भूक नसतानाही आपण खाणं सुरू करतो. ही सगळ्या गोंधळाची सुरुवात आहे. भूक, सवय, वजन आणि पचन ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहेत. नंबर 1, कधी कधी आपल्याला भूक लागते आणि आपण लगेच खाणं सुरू करतो, पण शरीराचे फुल सिग्नल तयार झाले नसल्यामुळे आपण सवयीप्रमाणे खाल्लं की रिअल हंगर आणि फॉल्स क्रेव्हिंग यातला फरक कळेनासा होतो. नंबर 2, कधी कधी आपल्याला भूक लागते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे शरीर सर्व्हायव्हल मोड मध्ये जातं आणि कार्टिसोल्स वाढतो, म्हणून आपला मेटाबॉलिझम स्लो होतो, त्यामुळे आपण जे खाल्लं ते फॅट मध्ये जमा होतं. नंबर 3, कधी कधी आपलं पोट भरलेलं असूनही आपण खाणं सुरू ठेवतो, तेव्हा सुरू असतं इमोशनल इटिंग. त्यामुळे जंक खाल्लं की डोपामाइन मिळतं, थोडा वेळ बरं वाटतं, पुन्हा गिल्ट वाढतो आणि क्रेव्हिंग चालू होतात. नंबर 4, भूक लागण्याचा टायमिंग फिक्स नसल्यामुळे डायजेशन वीक होते. रेग्युलर आणि रिदम बेस खाणं नसल्यामुळे डायजेस्टिव्ह फायर कमकुवत होतात, त्यामुळे अपचन आणि वजन वाढ होते. तुमच्या पोटाचं घड्याळ बिघडलंय आणि शरीर त्याचा अलार्म वाजवतंय. तुम्ही त्याचं ऐकताय का? कमेंट करा फिक्स माय हंगर सिग्नल आणि अशीच उपयोगी आणि सायंटिफिक माहिती पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.